महापौर उद्यानामध्ये प्रिशा समर कॅम्पला उत्साहामध्ये प्रारंभ. बालकांमध्ये खेळ आणि संस्काराची जोपासना. मोबाईलपासून दूर जाऊन मुलांनी मैदानी खेळाकडे वळावं. माजी महापौर बाबासाहेब वाकळे. क्रीडा, संस्कार आणि सांस्कृतिक शिक्षणाचा अनोखा संगम. आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगामध्ये मोबाईल, टीव्ही आणि डिजिटल साधनांच्या अतिवापरामुळे बालकांमध्ये मैदानी खेळाबद्दलची आवड ही कमी होत चालली आहे. त्यामुळं त्यांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर विपरीत परिणाम होत असल्याची चिंता व्यक्त केली जाते. या पार्श्वभूमीवर संत तुकाराम महाराज प्रतिष्ठान सावेडी यांच्या वतीनं महापौर उद्यान इथं प्रिशा समर कॅम्पचं आयोजन करण्यात आलं असून या शिबिराला उत्साहामध्ये प्रारंभ झाला. यावेळी माजी महापौर बाबासाहेब वाकळे यांनी मार्गदर्शन करताना सांगितलं की सुदृढ आणि निरोगी जीवनासाठी मुलांनी बालवयामध्येच मैदानी खेळांची सवय लावणं अत्यंत आवश्यक आहे. आजची मुलं ही उद्याच्या भारताचं उज्ज्वल भविष्य असून त्यांच्यामध्ये योग्य संस्कार आणि क्रीडावृत्ती निर्माण करणं ही काळाची गरज आहे. या समर कॅम्पच्या माध्यमातून बालकांना केवळ खेळच नव्हे तर क्रीडा, कला, संस्कृती आणि नैतिक मूल्यांचे धडे दिले जाणार आहेत. तसंच छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास, जिजाऊ मातांचे संस्कार आणि भारतीय परंपरेची ओळख करून देत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर दिला जाणार आहे. या शिबिरामध्ये ॲथलेटिक्स, योगा, रोप मल्लखांब, लाठीकाठी, हॉर्स रायडिंग, जिम्नॅस्टिक्स, झिपलाईन, सेल्फ डिफेन्स ट्रेनिंग, क्रिकेट, कबड्डी, एरोबिक्स, डान्स यासारख्या विविध क्रीडा प्रकारासोबतच मजेदार खेळ, जादूचे प्रयोग, गोष्टी सांगणं, सहली आणि बालसंस्कार या वर्गांचा समावेश करण्यात आला आहे. याशिवाय स्वच्छतेचं महत्त्व, शिस्त, टीमवर्क आणि सामाजिक जबाबदारी याबाबतही बालकांना मार्गदर्शन केलं जाणार आहे. या उपक्रमामुळं मुलांमध्ये आत्मविश्वास, नेतृत्वगुण आणि सकारात्मक विचारसरणी ही विकसित होण्यास मदत होणार आहे. कार्यक्रमास प्रिया शिरोळे, मोनाली कुलकर्णी तसंच मोठ्या संख्येनं बालक, पालक आणि शिक्षक उपस्थित होते. उपस्थितांनी या उपक्रमाचं कौतुक करत अशा शिबिरांमुळे मुलांच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळत असल्याची भावना व्यक्त केली आहे. मुलांना सर्वांना शुभेच्छा. तुम्ही इथं आलात. उद्यापासून सर्वांनी वेळेत हजर राहायचं. प्रत्येकाने टी शर्ट घालूनच यायचं, कारण इथं त्यांना म्हणजे आपल्याला वेगवेगळ्या टीम करायच्या आहेत. उद्या कोल्हापूरची एक टीम येणार आहे. तसेच आपल्या इथे आपली एक दिवस सहलसुद्धा जाणार आहे. तर आपली नगरच्या बाहेर चांगल्या अशा पर्यटन स्थळी आपण सहलीचं आयोजन करणार आहोत. तसेच प्रत्येकाचे आरोग्य म्हणजे प्रत्येकाने मुलांनी काय खाल्लं पाहिजे, तसं मॅडमनी सांगितलं तर फ्रूट किंवा काय खाल्लं त्याचं एक आपले चोबे डॉक्टर आहेत ते आपल्याला सांगणार आहे मुलांनी काय खावं काय नाही खावं. तसेच मुलांची फ्री दातांची तपासणी होणार आहे. कोणाची लहान कॅडबरी चॉकलेट खाऊन जे दात खराब होतात तर त्याची फ्री चेकिंग होणार आहे. हेल्दी राहण्यासाठी आपण काय आहार घेतला पाहिजे त्या संदर्भात सुद्धा डॉक्टर आपल्याला मार्गदर्शन करणार आहे. तसेच तुम्हाला जादूचे प्रयोगसुद्धा एक दिवस दाखवणार आहे. इथं जादूचे प्रयोग, सहल असं विविध आपले खेळाचे मैदानी खेळ असतील, कबड्डी, क्रिकेट, डान्स असे विविध स्पर्धा यामध्ये होणार आहे. आणि उद्यापासनं आपण कॉम्पिटिशन लावणार आहे. कॉम्पिटिशनमध्ये जे जिंकतील त्यांना मेडलसुद्धा मिळणार आहे. त्यामुळं प्रत्येकाने स्पर्धेमध्ये भाग घेऊन आपल्या कलागुणांना वाव द्यायचा आहे. तसेच चित्रकलेला प्रत्येकाला पेपर मिळाले असतील. उद्या प्रत्येकाने आपलं नाव टाकून एक चित्र काढून आणायचं, म्हणजे आम्हाला समजून कोणाचं चित्र चांगलं येत आहे. तर अशा विविध गुणांनी असा हा समर कॅम्प आपण आयोजित केलेला आहे. सर्वांनी याचा लाभ घ्यावा आणि मुलांना दानपट्टा, परत लाठीकाठी, हॉर्स रायडिंग असे विविध जे खेळ आहेत त्यामध्ये प्रत्येकाने भाग घेऊन आपण या 7 दिवसामध्ये काय शिकलो, कसं वागायचं, परत आपण थोरामोठ्यांचा कसा आदर करायचा, एकदा आपलं बाल संस्कार शिबिरसुद्धा होणार आहे. असे विविध कार्यक्रम होणार आहे. कुणीही गैरहजर न राहता रोज वेळेत येऊन वेळेवर खेळामध्ये सहभागी व्हायचे. प्रत्येकाने एकाच खेळात न होता प्रत्येक थोडा थोडा खेळ प्रत्येक अवगत केला पाहिजे. तर असं मी आपल्याला आवाहन करतो. धन्यवाद. आज पहिला दिवस आहे. उद्या वेळेत या आणि वेळेत आपण सगळे आपले खेळ आणि आपले ॲक्टिव्हिटीज चालू करणार आहोत. धन्यवाद. वृत्तसंपादन विभाग, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर.